उपस्थितांनो, वर्षावासकालीन प्रवचन मालिकेच्या अंतर्गत सध्या आपण त्रिपिटक साहित्यातील अतिशय महत्त्वपूर्ण ब्रह्मजाल सूक्ताचा अभ्यास करीत आहोत। आतापर्यंत मला वाटते 4-5 प्रवचन या ब्रह्मजाल सूक्तावर आधारित झालेली आहेत। आज याच ब्रह्मजाल सूक्तावरच आधारित आणखीन एक धम्मदेशना आपण ऐकणार आहात। यापूर्वीच्या धम्मदेशनेमध्ये आपण ब्रह्मजाल सूक्ताचा परिचय करून घेतला। या ब्रह्मजाल सूक्तामध्ये भगवान बुद्धांनी भिक्खूंना उद्देशून उपदेश केलेला आहे की जर कोणी एखादा सामान्य व्यक्ती बुद्ध धम्म आणि संघाबद्दल जर निंदा करत असेल तर तुम्ही त्याचा राग करू नका, किंवा जर एखादा सामान्य व्यक्ती बुद्ध धम्म संघाची प्रशंसा करत असेल तर तुम्ही भारावून जाऊ नका, कारण भारावून गेले ते तुमच्या दुःखमुक्तीच्या मार्गातील अडथळा आहे। जर तुम्ही राग केला, द्वेष केला, ते सुद्धा तुमच्या दुःखमुक्तीच्या मार्गातील अडथळा आहे। अशा वेळेस स्थितप्रज्ञ तुम्ही राहणं शिकलं पाहिजे। अशा प्रकारचा उपदेश अगदी सुरुवातीला भगवान बुद्ध या ब्रह्मजाल सूक्तामध्ये भिक्खूंना करतात। आणि त्यानंतर मग या ब्रह्मजाल सूक्ताचा जो मेन पार्ट आहे, म्हणजे ज्यामुळे या ब्रह्मजाल सूक्ताला त्रिपिटकातील अतिशय कठीण सूक्त म्हटलेलं आहे, ते म्हणजे भगवान बुद्धांनी त्या काळातील 62 संप्रदायांच्या विचारांचं खंडन केलेलं आहे। किती संप्रदाय होते? 62 संप्रदाय। आणि या 62 संप्रदायांपैकी 18 संप्रदाय हे व्यक्तीच्या जन्माच्या अगोदर काय काय होतं ते सांगतात। म्हणजे मी कुठून आलो, स्वर्गातून आलो की नरकातून आलो की डायरेक्टच आलो, म्हणजे जन्माच्या अगोदर याबद्दल सांगणारे 18 संप्रदाय होते। आणि माणसाच्या मृत्यूनंतर माणसाचं काय होते, त्याचा राव होतो की रंक होतो, स्वर्ग मिळते की नरक मिळते, त्याच्या आत्म्याचं काय होते, काय होते, मेल्यानंतर काय होते, असं सांगणारे 44 संप्रदाय होते। म्हणजे असे एकूण 18 संप्रदाय आणि 44 संप्रदाय असे 62 संप्रदायांच्या विचारांचं खंडन या ब्रह्मजाल सूक्तामध्ये भगवान बुद्धांनी केलेलं आहे। तर या 62 संप्रदायांचा पूर्ण सविस्तर विवेचन या ब्रह्मजाल सूक्तामध्ये सांगितलेला आहे। पण आता तुम्ही जर त्या 62 संप्रदाय तुम्हाला सांगत बसलो तर ते तुमच्या डोक्याच्या वरून जाईल, काही समजणार नाही, फार कठीण आहे, फार कठीण आहे। त्यामुळे केवळ आपण या 62 संप्रदायांपैकी जे मुख्य संप्रदाय आहेत, कोणते? 6 संप्रदाय, ते 6 संप्रदाय, त्या संप्रदायाचे संस्थापक आणि त्या संप्रदायाचा वाद कोणता आहे याबद्दल आपण मागच्या धम्मदेशनीमध्ये बघितलेला आहे। तर या 62 संप्रदायांपैकी जे मुख्य 6 संप्रदाय होते, एक होता पुरण काश्यपाचा अक्रियवाद। मी काल तुम्हाला स्पष्ट करून सांगितलं, अक्रियवाद म्हणजे काय की तुम्ही पाप करा की तुम्ही पुण्य करा, तुमचा आत्म्यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही। अक्रिय कर्माचा काही क्रिया नाही, अक्रियवाद। त्या पुरण काश्यपाचा तो अक्रियवाद होता, म्हणून त्याला अक्रियवाद असं म्हणायचे। मख्खली गोसाल होता एक दुसरा संस्थापक, त्याच्या संप्रदायाचं नाव होतं नियतिवाद। नियतिवाद मध्ये मी काय सांगितलं? नशीब, नियती, जो नसीब में लिखा है वही होगा। तुम्ही पुण्य करा का तुम्ही पाप करा, तुमच्या नशिबात जे लिहिलेलं आहे तेच तुम्हाला भोगावं लागणार आहे, ते तुम्ही बदलवू शकत नाही, ते मिटवू शकत नाही। म्हणजे नियतिवाद सांगणारा हा मख्खली गोसाल होता। असा हा दुसरा संप्रदाय होता। तिसरा आणखीन एक संप्रदाय होता अजित केसकंबली, त्याचा अजित केसकंबलीचा होता उच्छेदवाद। उच्छेदवाद म्हणजे काय सांगितलं? नष्ट, सगळं नष्ट होते। म्हणजे माणूस एकदा मेला, म्हणजे तुम्ही जीवनभर पर्यंत पुण्य करा की पाप करा, पण एकदा का माणूस मेला
की मेल्याबरोबर त्याचे पुण्यही खतम, त्याचे पापही खतम आणि त्याचं जे आत्मा आहे तोही नष्ट होऊन जातो. म्हणजे एकंदरीत त्याने उच्छेद सांगितला जीवनाचा. काय? सगळं संपलं, उच्छेदवाद. आणि अशा प्रकारचा हा पण एक उच्छेदवाद संप्रदाय होता. पकुध कच्चायन होता एक चौथा संस्थापक, पकुध कच्चायन. त्याचा जो संप्रदाय होता त्याच्या संप्रदायाचं नाव होतं अन्यन्यवाद, म्हणजे अन्य अन्य वाद. मी काय सांगितलं? अन्य अन्य म्हणजे हे शरीर 7 घटकांनी बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, सुख, दुःख आणि आत्मा, या 7 घटकांनी बनलेला आहे. हे 7ही घटक वेगवेगळे आहेत. आणि माणूस जेव्हा समजा मरतो तर असं म्हणायचं की फक्त अग्निधातू मेला, पृथ्वी धातू आहे, अमक आहे, ढमक आहे. म्हणजे त्याने सुद्धा जीवनामध्ये आत्म्याला स्वीकार केलं. तर असा त्याचा तो अन्योन्यवाद होता. आणखीन होता संजय बेलठ्ठीपुत्त, सारीपुत्त आणि महामोगलायन त्याचे शिष्य होते अगोदर सुरुवातीला. संजय बेलठ्ठीपुत्त, त्याचा अमरा विक्षेपवाद बघितला आपण. अमरा विक्षेप म्हणजे काय? आक्षेप घेणे जीवनावर. कोणी जर म्हणलं हे मी करत आहो, हे पुण्य आहे का? मला जर वाटलं की हो पुण्य आहे तर मी काय म्हणेल, आहे पुण्य, करा. आणि मला जर असं वाटलं, म्हणजे मला वाटलं की नाही नाही हे पुण्य नाही आहे, पाप आहे, तर करू नका. संशय, क्लेरिफिकेशन नाही आहे. म्हणजे पुण्य आहे की नाही आहे तेही माहिती नाही आणि पाप आहे की नाही तेही माहिती नाही. विक्षेप घेणे, संशय घेणे, असा त्या संजय बेलठ्ठीपुत्ताचा अमरा विक्षेपवाद बघितला. 6वा संप्रदाय होता आणखी चातुर्यम संवरवाद. हे वर्धमान महावीर निघंटनाथ पुत्त त्यांचा संप्रदाय होता. त्यांनी सुद्धा 4 गोष्टींवर संयम करायचं शिकवलेला आहे. अहिंसा, चोरी, व्यभिचार आणि परिग्रह, म्हणजे वस्तूंना जमा करणं, धन जमा करणं, वस्तू जमा करणं, याच्यावरती या 4 गोष्टींवर संयम ठेवा. त्यालाच म्हणतात चातुर्यम संवरवाद. तर अशा प्रकारे जर तुम्ही जर चातुर्यम संवरवाद केला तर मागच्या जन्माच्या कर्माचं म्हणजे प्रभाव या जन्मात तुमच्या आत्म्यावरती पडतो. आणि जर तुम्हाला आत्म्याला मोक्ष प्राप्त करून द्यायचा असेल तर तुम्हाला चातुर्यम संवरवाद करावा लागेल. आणि त्यासाठी तुम्हाला घरदार सगळं परिवार सोडून दूर जंगल खोऱ्यामध्ये जाऊन तपश्चर्या करावी लागेल. तर असे हे सगळे 6 संप्रदायाचं सविस्तर वर्णन आपण कालच्या धम्मदेशनेमध्ये बघितलेलं आहे. तर त्या 62 संप्रदायांपैकी हे मुख्यतः 6 संप्रदाय होते. या 6 संप्रदायांपैकी 1-2 संप्रदाय आज पण भारतामध्ये आहेत. जसं हे चातुर्यम संवरवाद, वर्धमान महावीर आहेत ना ते लोक आजही. त्यांचा पण चातुर्मास सुरू होतो या वर्षावासामध्ये. आता त्यांचा चातुर्मास सुरूच आहे बघा, आहे की नाही. तर तेही चातुर्यम संवरवादाचे ते फॉलोअर्स आहेत, ते सर्व त्या गोष्टी पालन करतात. तर आजही या संप्रदायाला मानणारे अनुयायी आजही आहेत. तर या 6 संप्रदायाचं किंवा जे 62 संप्रदाय होते, या 62 संप्रदायाचा सगळा विचार केल्यानंतर थोडं आपण याचं तुम्ही चिंतन कराल. मुख्यतः हे 6 संप्रदाय, तर या 6 संप्रदाय केल्यानंतर बुद्ध काळामध्ये तत्कालीन लोकांची वैचारिकता कशी होती, म्हणजे कोणते विचार लोक आत्मसात करायचे, कोणत्या प्रकारचे विचार लोकांमध्ये होते, कोणत्या प्रकारच्या विचारांचा पगडा लोकांवरती, लोकमनावरती होता, त्याचं आपण थोडंसं चिंतन करूया. हे 6 संप्रदाय. आता हे 6 संप्रदाय मी तुम्हाला सांगितले, थोडं त्याचं स्पष्टीकरण पण केलेलं आहे. तर या 6 संप्रदायांचा विचार करूनच बुद्ध काळामधील वैचारिकता कशी होती, म्हणजे कोणते विचार होते, याचे काही मुद्दे तुम्हाला स्पष्ट करून सांगतो. हे जे 6 संप्रदाय आहेत, या 6 संप्रदायांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. कोणती सांगा बरं? हे 6 संप्रदाय हे जरी विचार वेगवेगळे सांगत असे की असं नाही, तसं नाही, असं करा, तसं करा, पण या 6 संप्रदायांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, सारखी आहे. ती म्हणजे पहिली गोष्ट आहे बुद्ध काळातली पहिली गोष्ट की हे 6चे 6 संप्रदाय आत्म्याचा मोक्ष सांगतात. कशाचा आहे? बरोबर, हे 6चे 6 संप्रदाय
जरी यांचे विचार वेगवेगळे असले, संप्रदायवाद जरी असला, पण यांच्यामध्ये कॉमन गोष्ट आहे, म्हणजे इव्हन सगळ्या 62 संप्रदायांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. एवढंच काय, आज या पृथ्वीवर जेवढे पण धर्म आहेत, फक्त बौद्ध धर्म जर सोडला तर बाकी सगळे संप्रदाय, सगळे पंथ, सगळे उपपंथ, सगळे धर्म, सगळे ग्रुप, या सर्वांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ते म्हणजे हे सगळेच जण एकच सांगतात, आत्म्याचा मोक्ष. बरोबर आहे, आत्म्याचा मोक्ष. मग कोणी काही सांगते, असं केलं की आत्म्याचा मोक्ष मिळते, तसं केलं की आत्म्याचा मोक्ष मिळते, मागच्या जन्माचा आत्म्यावर परिणाम होतो, मेल्यानंतर आत्मा संपून जाते, अमक ढमक जे काय असेल ते. पण कॉमन काय आहे, आत्मा. म्हणजे या सगळ्या लोकांनी आत्म्यावर विश्वास ठेवलेला आहे. म्हणजे आत्मा आहे आणि मग आत्म्याचं असं, आत्म्याचं तसं. या 6 संप्रदायांपैकी या 6 संप्रदायांनी आत्म्याच्या मोक्षाचा वाद सांगितलेला आहे. म्हणजे सगळे जे संप्रदाय आहे हे आत्मवादी आहेत. समजलं? म्हणजे बुद्ध काळातले हे 62 संप्रदाय हे कसे होते, त्याचं बुद्धांनी कसं खंडन केलं ते आपण पाहत आहोत. थोडा तात्विक विषय आहे, पण सोपं करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. सगळे कॉमन आहेत. आत्म्याचा मोक्ष म्हणजे संजय बेलटीपुत्त असो, पुरण काश्यप असो, अजित केसकंबली असो, की चातुरम सौरवाद असो, की पकुत कच्चायन असो, या सगळ्यांनीच आत्मा सांगितला ना, आत्म्याचा मोक्ष सांगितलेला आहे. मग आजही लोक आत्मा मानतात ना, आज पण मानतात ना, पण आत्मा कोणी बघितला नाही. फक्त हेच पिक्चर मध्ये पाहून, टीव्हीवर पाहून, लहानपणापासून आजीकडून गोष्टी ऐकत ऐकत ऐकत, पुस्तकामध्ये तेच, ऐकायला तेच, टीव्हीवर तेच, फेसबुकवर तेच, कार्यक्रमात तेच, चर्चेमध्ये तेच, पुस्तकामध्ये तेच, सगळीकडे तेच दिसते. फक्त काल्पनिक आहे, ऐकवी गोष्ट, अनुभवाची नाही, अनुभव काहीच नाही. आजही लोक आत्म्याला मानतात. बुद्ध काळामध्ये सुद्धा 62 संप्रदाय हे आत्मवादी होते, आत्म्याचा मोक्ष सांगणारे होते. ही पहिली गोष्ट. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे, आता आत्मा तर समजा यांनी आत्मा सांगितला, आता आत्मा आहे हे जर तुम्ही स्वीकार केलं, समजा स्वीकार केलं, तर आत्म्याचा जर मोक्ष प्राप्त करायचा असेल तर मोक्ष कसा प्राप्त होईल? हाताची घडी करून बसल्यानं होईल का प्राप्त? हाताची घडी करून बसून जायचं असं मांडी घालून आपोआपच तुम्हाला मोक्ष मिळेल का? काहीतरी करावं लागेल ना, काहीतरी हालचाल करावं लागेल की नाही? या आत्म्याला काय म्हणतात, त्याला मुक्त म्हणजे स्वर्गात डायरेक्ट जागा मिळाली पाहिजे ना आत्म्याला मेल्यानंतर. अगर ऐसा कुछ करना है तो हाथ को घडी बांध के तो होगा नहीं, काहीतरी करावं लागेल ना. मग काय करावं लागेल? मग ही दुसरी गोष्ट सुरू झाली. आत्मा आहे, मग आत्म्याच्या मोक्षासाठी, त्या मोक्ष प्राप्तीसाठी हळूच कर्मकांड सुरू झाले. समजलं? आत्मा आला, आत्म्याच्या सोबत बरोबर कर्मकांड सुद्धा बरोबर येतात. बघा, बरोबर येतात. मग कर्मकांड कशासाठी आले? कर्मकांड आले तुमच्या आत्म्याला स्वर्ग प्राप्ती करून देण्यासाठी, तुमच्या आत्म्याला नरकातून मुक्त होण्यासाठी, मागच्या जन्माच्या कर्मातून तुमचा आत्मा मुक्त करण्यासाठी कर्मकांड आले. तर कर्मकांड बघा किती आहेत. आता हे पितृपक्ष गेला नाही, कशासाठी आहे ते पितृपक्ष? तुम्ही नाही हो, तुम्ही नाही केला, बाकीच्यांचं सांगतो मी, बाकी संप्रदायांचं तेच सुरू आहे ना आपलं. कशासाठी आहे? हेच आहे ना पितृपक्ष. पितृपक्ष, रे बापरे, पितृपक्षामध्ये सगळं कर्मकांड सुरू आहे बघा. आत्मा आणि आत्म्याच्या मोक्षासाठी कर्मकांड. आता जो माणूस समजा सांगतो तुम्हाला, ज्याने जीवनभर पर्यंत पत्नीला मारझोड केली, लेकरा बाळाला मारलं, दारू पिऊन पिऊन दोन्ही किडन्या, लिव्हर खराब झाले, लोकाला शिव्या देत देत गेला, लोकाला फसवत गेला, असा माणूस मेला, तर तुम्ही आता किती पित्र टाकता? त्याला खरोखर स्वर्ग मिळेल का? एक कॉमन सेन्स, मिळेल स्वर्ग त्याला? उगत चालले की नाही आपलं हे कर्मकांड आहे ना. हे बुद्ध काळात पण कर्मकांड होते ना. मग कावळ्याला बोलवा. अरे कावळा तर हा म्हणजे मुळात जो कावळा जो असतो हा नॉन व्हेजिटेरियन आहे, आणि त्याला तुम्ही पुरणपोळी खाऊ घालता. कसं खाणार ते पुरणपोळी? अरे पुरणपोळी कसं खाईल ते? त्याला मांस मच्छी पाहिजे ना त्या कावळ्याला.
पितृपक्ष आहे म्हणतात. पितृपक्ष, अरे कशाचा पितृपक्ष आहे? हे आपलं सेट टॉप बॉक्स काय झालेला आहे, हे पॅक झालेलं आहे. विचार करत नाही ना आपण, विचार करत नाही. म्हणजे आपल्याला आत्म्याची अनुभूती नाही आणि मग आत्मा ते पितृपक्ष करायचं म्हणून आपण करतो बघा. आणि मग पिंडदान सुरू, हे कर्मकांड आहेत बघा. आत्मा आला, आत्म्याच्या सोबत हे कर्मकांड आले. अरे माणूस मेला म्हणजे माणूस मेला रे मेला ही कर्मकांड सुरू होतात बघा. होतात की नाही? आपल्यामध्ये पण होतात ना आपल्यामध्ये पण. हळूहळू लोक समजदार होऊ लागलेले आहेत. कर्मकांड सुरू झाले की नाही? माणूस मेला तर माणसाच्या नावाने दिवा पेटवायचा. जिथं मेला ना तिथंच आहे की नाही असं? एक माणूस संडासाच मेला, तेही सार्वजनिक संडास. मुंबईला डोंबिवलीमध्ये सत्यगट सार्वजनिक, तिथे सार्वजनिक संडास, सार्वजनिक संडासामध्ये मेला, अटॅक आला मेला, तिथं जाऊन दिवा लावला बघा. आता सांगा आता किती पंचायत. अरे कुठले कर्मकांड आले हे? आणि मग जेवणाचं ताटही आलं बघा. जेवणाचं ताट आणा आणि मग ते काय सगळ्या गोष्टी करा. हे सगळे कर्मकांड आहेत बघा. म्हणजे आपण जे करत आहोत ते केल्याने खरोखर जो मेलेला व्यक्ती आहे त्याच्या आत्म्याला स्वर्ग मिळते का नरक मिळते याच्याबद्दल कोणाला काहीही माहित नाहीये. हे कर्म, हे संप्रदाय आहे बघा, हेच ब्रह्मजाल आहे. तर जे करतात ना समजून जायचं की सगळेजण या ब्रह्मजाळामध्ये फसलेले आहेत. हा ब्रह्मजाल आहे बघा. तर हळूच आत्मा आला, आत्म्यावर विश्वास ठेवला, हळूच आत्म्याच्या मोक्षासाठी कर्मकांड आले बघा. तर ही दुसरी गोष्ट होती की आत्म्याच्या मोक्षासाठी कर्मकांड आले आणि विविध प्रकारच्या कर्मकांड आले. आणि त्यामुळे मग हे जे कर्मकांड आहे, तुम्ही कर्मकांड करत आहात. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट हळूच पुढे येते. कोणती? पहिली गोष्ट आत्मा, त्याच्यानंतर आत्म्याच्या मोक्षासाठी कर्मकांड. मग तुम्ही कर्मकांड करत करत गेलं तर कर्मकांड, जसं तुम्ही कर्मकांड करताय ते कर्मकांड त्या आत्म्यापर्यंत पोहोचले पाहिजे ना. म्हणजे इथं तुम्ही जर ताट सजवलं त्याच्यासाठी, जेवणाचं ताट, ते जेवण त्याच्यापर्यंत गेलं पाहिजे ना. तर जेवण त्याच्यापर्यंत कसं जाईल? त्यासाठी मग आला ईश्वर. कोण आला? ईश्वर. हळूच ईश्वरवाद आला. तो ईश्वरच आहे, जगजेता परब्रह्म, जगजेता आहे. तोच सर्वांचा निर्माता आहे, तोच सर्वांचा संचालक आहे, तोच जन्मास घालतो, तोच मारतो, तोच स्वर्ग नरक सगळं करतो. त्याच्याकडे कॉपीराईट आहे. कुठं राहतो माहित नाही मला, पण त्या ईश्वरापर्यंत हे आपलं सगळं पोहोचण्यासाठी, माझं हे कर्मकांड जे आहे हे पोहोचवण्यासाठी ईश्वरवाद सुरू झाला. बुद्धाच्या काळामध्ये ईश्वरवादी लोक ठरले. हे सगळे संप्रदाय होते, 62 संप्रदाय, हे सगळे 62 संप्रदाय ईश्वरवादी होते. पण ईश्वराला ना कोणी बघितलं, ना ईश्वरासोबत कोणी कॉन्टॅक्ट केला, काहीच नाही. फक्त रॉंग नंबर सुरू झाला आणि ईश्वर ईश्वर करून सर्व ईश्वरवादी झाले. हे सगळे 62 संप्रदाय ईश्वरवादी होते. मग ईश्वरवादाला लगेच चौथी गोष्ट पुढे आली. कोणती? ईश्वराने या पृथ्वीवर आपले संदेश पाठवले. ईश्वराने आपले ईश्वर संदेश पाठवलेले आहेत. आणि ते संदेश कशामध्ये आहेत? ते संदेश आहेत धर्मग्रंथांमध्ये, वेदांमध्ये, वेदांगामध्ये, उपनिषदांमध्ये. म्हणजे हे वेद जे आहे, वेद उपनिषदे किंवा धर्मग्रंथ, यामध्ये त्या ईश्वराचा संदेश आहे. त्यामुळे त्या ग्रंथात जे लिहिलेलं आहे ना, त्या ग्रंथात लिहिलेल्या वचनांना तुम्ही अस्वीकार करू शकत नाही, तुम्ही शंका घेऊ शकत नाही. कारण जर शंका घेतली की तुम्ही नरकात जाता. बघा मुस्लिम लोकांमध्ये तसंच आहे. कुराणवर तुम्ही शंका घेतली की तुम्हाला तुमको जहन्नुम में जाना पडता है. तुम्ही गीतावर जर अविश्वास दाखवला तर तुम्हाला नरकात जावं लागेल. काय झालं? इथे चौथी गोष्ट कोणती आलेली आहे? वेद किंवा धर्मग्रंथ. म्हणजे वेद आणि धर्मग्रंथांवरती विश्वास लोकांचा झाला. पण बुद्धानं याच्या उलट सांगितलं. 62 संप्रदाय म्हणायचे की वेद हे अपौरुषीय आहेत. बाबासाहेबांनी सुद्धा अधम्म म्हणजे काय याच्यात हे स्पष्ट लिहिलेलं आहे. अधम्म म्हणजे काय? की वेद हे अपौरुषीय आहे असं मानणे म्हणजे अधम्म होय. अपौरुषीय म्हणजे काय? म्हणजे हे कोणत्या पुरुषानं लिहिले नाही, हे कोणत्या तुमच्या आमच्या सारख्या सामान्य पुरुषानं लिहिले नाही. हे कोणी लिहिलं? त्या ईश्वराने लिहिलं.
तो जो कोणी ईश्वर आहे जगत जेता त्या ईश्वरानं लिहिलं, त्या परमेश्वरानं लिहिलं, म्हणून याला अपौरुषीय समजा, हे अलौकिक आहे. म्हणून बुद्ध काळामध्ये आणखी चौथी गोष्ट पुढे आली, की वेदांगी किंवा धर्मग्रंथ जे आहेत हे कसे आहेत, अपौरुषीय आहेत, अलौकिक आहेत, ईश्वरीय आहेत. अशी चौथी गोष्ट आली. आणि लगेच पाचवी गोष्ट पण लगेच पुढे आली बुद्ध काळामध्ये, की सुरुवातीला आत्मा आला, आत्म्याला मोक्षासाठी कर्मकांड आले, या कर्मकांडाच्या नंतर ईश्वरवाद आला, ईश्वरवादाच्या नंतर वेद प्रामाण्यावरती विश्वास आला. आणि याच्यातून या वेदांमधूनच म्हणजे याच्यामध्ये कोणीतरी घुसड केली, म्हणजे आणि घुसड करून याच्यामध्ये स्वतःचा लोभ पूर्ण करण्यासाठी आणि इतरांना कमी लेखण्यासाठी त्यांनी हळूच ईश्वराच्या नावाखाली या वेदांमध्ये वर्ण व्यवस्था घुसवली. वर्ण व्यवस्था म्हणजे त्याच्यामध्ये एक ब्राह्मण आला, क्षत्रिय आला, वैश्य आला, शूद्र आला. मग त्यांचे विविध प्रकारचे व्यवसाय, त्यांचे विविध प्रकारचे क्षेत्र, त्यांचे विविध प्रकारचे अधिकार हळूच या वेदांच्या माध्यमातून, या धर्मग्रंथांच्या माध्यमातून वर्णव्यवस्था आली. आणि या वर्णव्यवस्थेनं जाती व्यवस्थेला जन्म घातला. म्हणजे जाती व्यवस्थेची जननी आहे ही वर्णव्यवस्था. आणि जातीवादामुळं एक व्यक्ती खालच्या जातीचा झाला आणि दुसरा व्यक्ती वरच्या जातीचा झाला. तर मी वरच्या जातीचा आहे म्हणून मला मोक्ष मिळेल, आणि तू खालच्या जातीचा आहे, तुला मोक्ष नाही मिळू शकत, कारण तू कोण आहे, तो खालच्या जातीचा आहे, तो शूद्र आहे, तो अतिशूद्र वगैरे वगैरे. अशा प्रकारे बुद्ध काळामध्ये या 5 गोष्टींचा तत्कालीन समाजावरती जबरदस्त पगडा होता. कारण हे सगळे 62 संप्रदाय हे सांगायचे ना, याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच सांगत नव्हते. हे 62 संप्रदाय सगळे हीच गोष्ट सांगायचे. या 5च गोष्टी होत्या. कोणत्या कोणत्या? एक, आत्म्यावरती विश्वास. दुसरा, आत्म्याच्या मोक्षासाठी कर्मकांड. तिसरा, ईश्वरावरती विश्वास. चौथा, वेद प्रामाण्यावरती विश्वास. आणि पाचवा, वर्ण व्यवस्था आणि त्याच्यातून जन्मास आलेली जाती व्यवस्था. बुद्ध काळामध्ये जी वैचारिकता होती, ही वैचारिकता या 5 तत्वांवरती आधारित होती. समजलं तुम्हाला? म्हणजे 62 संप्रदायाचे कसे विचार होते यावरून तुमच्या लक्षात येईल. हे सगळे 62 संप्रदाय या 5 विचारांचाच प्रचार करायचे. एक तर आत्मा, आत्म्याचा मोक्षासाठी कर्मकांड, ईश्वरवाद किंवा मग वेद प्रामाण्यावरती विश्वास, नाहीतर वर्ण व्यवस्था आणि जाती व्यवस्था. याच्यावरच हे सगळे 62 संप्रदाय विचारांचा प्रचार प्रसार करायचे. आपले संप्रदायांनी उभे केले होते तर असे ते होते. पण जेव्हा भगवान बुद्धांचा जन्म झाला, बुद्धाने या सगळ्या 62 संप्रदायांच्या विचारांचं खंडन केलं या ब्रह्मजाल सूत्रामध्ये. तर तेव्हा खंडन केल्यानंतर त्यांनी या सगळ्या गोष्टीला अमान्य केलं. एकमेव, म्हणजे विचार करा, बुद्ध किती एकदम सर्वश्रेष्ठ आहेत, एकदम वेगळे आहे. एकमेव भगवान बुद्ध असे आहेत, बुद्धाचा धम्म असा आहे की बुद्धाच्या धम्मामध्ये या कोणत्याच गोष्टीला स्थान नाही आहे. आत्म्याला स्थान नाही आहे. आत्म्याला स्थान नाही म्हणजे कर्मकांड आपोआपच संपलं. ईश्वराला स्थान नाही आहे, म्हणजे ईश्वर, बिलकुल ईश्वर सारखी कोणती गोष्ट नाहीच आहे हे बुद्धाने सुस्पष्ट केलेलं आहे. आणि त्यानंतर वेद प्रामाण्यांवरती विश्वास हे सुद्धा बुद्धाने अमान्य केलेलं आहे. आणि त्यानंतर वर्ण व्यवस्था जाती व्यवस्थेचा तर भगवान बुद्धाने धिक्कार केलेला आहे. या 5ही गोष्टीला तिलांजली दिली भगवान बुद्धांनी. आणि जेव्हा मग आपण या तत्कालीन विचारधारेचा आपण जेव्हा विचार करतो आणि भगवान बुद्धांनी सांगितलेल्या विचारांचं किंवा बुद्धाने यांचं कसं खंडन केलं याचा जेव्हा आपण विचार करतो, तर बुद्धाला समजून घेण्यापूर्वी बुद्धानं कोणती गोष्ट त्याज्य केलेली आहे. त्याज्य म्हणजे कोणती गोष्ट सोडली, कोणती गोष्ट अस्वीकार केली, कोणती गोष्ट त्याज्य केली आणि कोणती गोष्ट स्वीकार केलेली आहे. या 2 बाजूने आपण थोडं चिंतन करायला पाहिजे. म्हणजे कोणती गोष्ट त्याज्य केली आणि कोणती गोष्ट अस्वीकार केलेली, कोणती गोष्ट स्वीकार केली. तर बघा, जसं मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे,
बुद्ध काळामध्ये ह्या 5 गोष्टींवर आधारित 62 संप्रदाय होते. तर यापैकी पहिली गोष्ट जी भगवान बुद्धांनी ताज्य ठरवलेली आहे ती म्हणजे आत्मा. पहिली गोष्ट आत्मा. कारण भगवान बुद्ध हे अनात्मवादी होते. अनात्मवादी म्हणजे काय की या जीवनामध्ये आत्मा नावाची अशी कोणती गोष्ट नाही. एकमेव बुद्ध सांगतो बघा, एकमेव बुद्ध असे आहेत की या जीवनामध्ये आत्मा नावाची अशी कोणती गोष्ट नाही आहे. त्यांनी त्यांचं खंडन सुद्धा केलं. ते मग ते आत्मावाद वगैरे काय आहे, अनात्मवाद काय, ते एक मोठा विषय आहे. पण आपण त्याला शॉर्ट मध्ये समजून घेऊया. बुद्धाने आत्मा अस्वीकार केलेला आहे. बुद्ध स्वतः म्हणतात की भिक्खूंनो, जेव्हा मी माझ्या या शरीराची यात्रा केली डोक्यापासून पायापर्यंत, पायापासून डोक्यापर्यंत, तर या शरीरामध्ये मला फक्त 32 घटक आढळले. 32 घटक. त्याच्यामध्ये केस, लोमा, दंता, नखा, हृदय, किडनी, फुफ्फुस, छोटे आतडे, मोठे आतडे वगैरे वगैरे सगळं 32 घटक आढळले. पण या 32 घटकांमध्ये आत्मा कुठेच सापडला नाही. रूप, वेदना हे सुद्धा आत्मा नाही. संज्ञा हे सुद्धा आत्मा नाही. संस्कार ते सुद्धा आत्मा नाही. विज्ञान ते सुद्धा आत्मा नाही आहे. बुद्धानं खूप चांगलं स्पष्टीकरण केलं बघा. आणि सरतेशेवटी बुद्ध म्हणतात की या जीवनात आत्मा नाही आहे. त्यांनी ही गोष्ट परिपूर्णपणे त्याज्य केलेली आहे, अस्वीकार केलेली आहे. आता आत्माच नाही आहे, समजा बुद्ध धम्माच्या विचारानुसार आत्माच नाही आहे, तर तुम्ही वाचले न हो, तुमचे लाखो रुपये वाचले कसे? तुम्ही जर आत्मा मानणारे असते तर तुमचा पितृपक्ष गेला असता 1 लाखावर गेला असता ना. आणि पितृपक्षच काय, आत्मा मानला की मग कर्मकांड आले. मग कर्मकांड करण्यासाठी मग ते पुजारी आणा, मग अमका आणा, ढमका आणा, मग तेल, तूप, लोणी, दही, मग खजूर, कारखा, बदाम हे ते यज्ञ याग करा. आत्म्याचा मोक्ष पाहिजे ना आपल्याला. बुद्धानं वाचवलं आपल्याला. बुद्धानं आपल्याला वाचवलं या कर्मकांडापासून. बुद्धानं आत्मा अस्वीकार केला. आत्मा अस्वीकार झाला, आत्म्याला त्याज्य केलं. आपोआपच त्या आत्म्याचा मोक्ष पण गेला आणि मोक्षासाठी जे कर्मकांड होते तेही संपले. आता आपल्याला ना आत्म्याची, ना आत्मा, ना कर्मकांड. भगवान बुद्ध यांनी आत्म्याला अस्वीकार केलेला आहे. लगेच दुसरी गोष्ट कोणती, जे 6 संप्रदाय होते त्या 6 संप्रदायाचंही खंडन भगवान बुद्धांनी केलेलं आहे. कशा पद्धतीने केलं? एकतर बघा, हे 6 संप्रदाय एकतर मनुष्याच्या जन्माच्या अगोदर सांगायचे, मी कुठून आलो, मी कुठं जाईल. तुम्ही बघा ना, अधम्म म्हणजे काय, याच्यामध्ये हे सगळं सांगितलं बाबासाहेबांनी, लिहिलेलं आहे, हे सगळं लिहिलेलं आहे. मी कुठून आलो, काल्पनिक जग. मी कुठून आलो, मी स्वर्गातून आलो का की नरकातून आलो, मी कसा होतो अगोदर, लई सुंदर होतो का, की मग कोणत्या जातीमध्ये होतो का, कुत्र्याच्या जन्मात होतो का, घोड्याच्या जन्मात होतो, की कोणते माझे कर्म अगोदरच. सगळं काल्पनिक का, सगळं काल्पनिक. आणि मेल्याच्या नंतर काय होईल, म्हणजे मला स्वर्गात जाणं होते का नरकात जाणं होते का, मध्येच माझी कुठेतरी नो एंट्री होते, काय काय होते काय माहित नाही. सगळं बुद्धानं पूर्वजन्म हे आणि भूतजन्म म्हणजे नंतर झालेला, म्हणजे या दोन्ही बद्दल जे काही कल्पना सांगितलेल्या, कल्पना, सगळं कल्पना मिश्रित गोष्टी आहेत, कल्पना मिश्रित धर्म आहेत. या सगळ्यांचा विरोध केलेला आहे. सगळ्यांचा विरोध आहे, सगळ्यांचा विरोध केला. कारण भगवान बुद्धांनी जन्माच्या अगोदर काय होतं नव्हतं सोडा, मेल्यानंतर तुमचं काय होते ना काय होत नाही तेही सोडा. अरे हे जीवन सुखी बनवा ना. आपलं जे मानवी जीवन आहे हे सध्याचं जीवन, हे जीवन सुखी बनवा. तर या जीवनावर जास्त भर ठेवला भगवान बुद्धांनी. तर दुसरी गोष्ट, भगवान बुद्धांनी या सगळ्या 6 संप्रदायांचं, या 6 संप्रदायांच्या विचारांचं तासून खंडन केलेलं आहे. सगळ्या संप्रदायांचं खंडन केलं, या 62 संप्रदायाचं खंडन केलं. सोबत भगवान बुद्धांनी ईश्वरवादाचं सुद्धा खंडन केलेलं आहे. तिसरी गोष्ट, ईश्वरवाद. बुद्धानं पुन्हा पुन्हा सांगितलं आणि अनेक ब्राह्मणांसोबत भगवान बुद्धांची चर्चा झाली, वादविवाद झाला या ईश्वरवादावर, की ईश्वर आहे की नाही, तो जगत जेता आहे की नाही,
तो सर्वांचा नियंत्रक आहे की नाही, हे सगळं काही ईश्वराबद्दल अनेक गोष्टी सांगितलेल्या आहे, अनेक कल्पना सांगितलेल्या आहे. अनेक लोक या ईश्वरवादामध्ये फसलेले आहे. पण भगवान बुद्धांनी बुद्धिवंतांना धम्म दिला, अंधश्रद्धेसाठी नाही. बुद्धानं स्पष्ट केलं की या जगामध्ये ईश्वर अशी कोणती वस्तू नाहीये. परमेश्वर, भगवान किंवा गॉड अशी कोणती वस्तू नाहीये, असं कोणतं तत्व नाहीये. ब्रह्म असं कोणतं तत्व नाहीये. बुद्धाने अगदी प्रखरपणे या ईश्वरवादाला विरोध केला. आणि सोबत जे लोक वेदांग, उपनिषदे किंवा धर्म ग्रंथांवर लिहिलेल्या वचनांवरती विश्वास ठेवत होते त्यांचाही विरोध केला. बुद्ध म्हणतात की हे सर्व धर्मग्रंथ हे पौरुषीय आहेत. काय म्हणतात? पौरुषीय म्हणजे हे पुरुषांनी लिहिलेले आहे, हे कोणत्या ईश्वरानं लिहिले नाहीये, हे कोणत्या गॉडनं नाही लिहिलेले आहेत, हे कोणत्या तरी एका पुरुषानं लिहिले, म्हणजे पुरुष व्यक्तीने लिहिलेले आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये चुका असू शकतात, त्यामुळे त्याच्यावर तुम्ही शंका घेऊ शकता की हे ईश्वरानं लिहिलेलं आहे, एक धर्मग्रंथ ईश्वराचा आहे, तुम्ही शंका घेऊ शकत नाही. असं म्हटलं तर तुमचं जे बुद्धी स्वातंत्र्य आहे ते तुम्ही हिरावून घेतलेलं आहे. आणि बुद्ध स्वतः पण म्हणतात ना, म्हणजे असं नाही की बुद्ध मी म्हणतो म्हणून खरं असं पण म्हणत नाही. बुद्ध काय म्हणतात? मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. आहे की ते गाणं पण आहे ना, हा धम्म हो नवा नवा, दुःखावरील ही दवा, मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. बुद्ध स्वतः सांगतात ना. हो, ते असं म्हणत नाही की मी जे सांगतो हे ईश्वरीय आहे, मी जे सांगतो हे कोणत्यातरी परमेश्वराचं आहे, हे ईश्वरा, असं बुद्ध सांगत नाही. काय म्हणतात? मी तुमच्यासारखाच फक्त शुद्धोदन आणि राणी महामायेचा एक औरस पुत्र आहे. मी या मार्गाने जाऊन दुःखमुक्त झालेलो आहे, माझा अनुभव आहे. तुम्ही पण या मार्गाने या, याचा अनुभव घ्या आणि नंतर याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. बुद्धानं तुम्हाला बुद्धी स्वातंत्र्य दिलेलं आहे. मग जी लोक या वेद प्रामाण्यांवरती विश्वास ठेवतात की हे ईश्वरीय आहे, इथे तुमचं बुद्धी स्वातंत्र्य बंदिस्त होते. बघा, भगवान बुद्धांनी चौथी गोष्ट केलेली आहे, या वेदांग किंवा धर्मग्रंथांवरती विश्वास ठेवायचा नाही. हे पौरुषीय आहेत, याच्यावर शंकास्पद आहेत, हे बुद्धाने स्पष्ट केलेलं आहे. आणि पाचवी गोष्ट बुद्धाने सांगितली, कर्मवाद. या कर्मवादाला भगवान बुद्धांनी स्वीकार केलेला आहे, कर्मवाद. कारण बुद्ध काळामध्ये सगळे लोक हे वर्ण व्यवस्थेवरती विश्वास ठेवायचे की एक व्यक्ती जर या खालच्या जातीत जन्मास आला तर त्याने जीवनभर चांगले कर्म किती जरी केले तो दुःखमुक्त होऊ शकत नाही, कारण त्याची जातच तशी आहे, तो खालच्या जातीमध्ये जन्मास आलेला आहे. पण भगवान बुद्धांनी या जातीवादाचा विरोध केला आणि कर्मवादाला स्वीकार केलं. कर्मवाद, कारण जन्माने कोणीही ब्राह्मण होत नाही, हे वसल सुत्तात बुद्धाने सांगितलेलं आहे. न जच्चा वसलो होती ब्राह्मणो, न जच्चा होती ब्राह्मणो, न जच्चा होती वत्सलो, कम्मुना होती ब्राह्मणो, कम्मुना होती वत्सलो. म्हणजे कोणीही जन्माने ब्राह्मण होत नाही किंवा कोणीही जन्माने वत्सल म्हणजे बैल होत, म्हणजे मूर्ख व्यक्ती म्हटलेला आहे, वत्सल होत नाही. तो कर्मानेच ब्राह्मण होतो आणि कर्मानेच तो व्यक्ती वत्सल होत असतो. बघा, जर भगवान बुद्धांनी हा कर्मवादी सिद्धांत सांगितलेला आहे, त्या कर्मवादी सिद्धांतामुळं जर एक व्यक्ती जरी खालच्या जातीत जन्मास आला असेल पण तो जर चांगली कर्म करत असेल तर कर्मवादानुसार तो सुद्धा दुःखमुक्त होऊ शकतो. म्हणून तर भगवान बुद्धांनी ज्या लोकांना समाजाने खालच्या जातीचे म्हणून दूर हेकलं, अशा लोकांना भगवान बुद्धांनी जवळ केलं की अरे या माझ्या संघामध्ये या, सुनीत नावाचा भंगी या, सोपाक नावाचा अस्पृश्य या, उपाली न्हावी अरे या, अस्पृश्य जे कोणी असतील सगळ्यांनी या, ब्राह्मणांनी पण या, क्षत्रियांनी पण या, वैश्यांनी पण या, शूद्रांनी पण या, सर्वांनी या. कारण काय आहे? इथे जातीवाद नाही आहे, इथे आहे समता.
इथे समतावाद आहे, कर्मवाद आहे. चांगली कर्म करा, शील समाधी प्रज्ञा ध्यान मनन चिंतन करत 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 अरे उपाली अरहंत झाला. उपाली खालच्या जातीचा उपाली अरहंत झाला, विनयधर झाला बघा, आहे की नाही. तर हे बुद्धानं फक्त सांगितलंच नाही, सिद्ध करून दाखवलेलं आहे. म्हणून अशा प्रकारे भगवान बुद्धांनी या सगळ्या गोष्टीचा खरपूस समाचार घेतला आणि बुद्धानं या सगळ्या गोष्टीचा उपदेश केल्यानंतर आता बुद्धानं काय स्वीकार केलं, म्हणजे बुद्धानं काय स्वीकार केलं किंवा बुद्धानं काय उपदेश केला. तर भगवान बुद्धांनी बघा, जसं म्हणजे बुद्ध काळामध्ये त्यावेळेस असलेल्या विचारसरणीला तिलांजली देऊन भगवान बुद्धांनी कार्य कारण भाव सिद्धांत स्वीकार केलेला आहे, कॉज अँड इफेक्ट. कारण आजही लोक आहेत, बुद्ध काळात पण लोक होते, ते लोक ईश्वरवादी होते. म्हणजे समजा आता पाऊस पडत आहे की नाही, तर लोक काय म्हणतात, ईश्वरानं पाडला. कोण पाडला? ईश्वरानं पाडला. समजा आता ऊन पडत आहे, गरम होत आहे, कोण करत आहे? ईश्वर. तो सगळं करताय ईश्वर. म्हणजे जे काही होत आहे ना, चांगलं किंवा वाईट, कोण करताय? सगळे ईश्वर करत आहे. पण बुद्धानं याला तिलांजली दिली आणि एक सिद्धांत स्वीकार केला, कार्य कारण भाव. अरे ते ईश्वर नाही आहे, हे कार्यकारण भाव आहे. कार्य म्हणजे पाऊस होत आहे ना, कारण वरती ढग आहेत. ऊन पडत आहे, कारण वरती सूर्य आहे. कार्यकारण भाव, कार्य होत आहे त्याच्या मागे काहीतरी कारण आहे आणि कारण आहे म्हणून ते कार्य घडत आहे. बघा तुमच्या जीवनामध्ये असंच कार्यकारण भावाचा सिद्धांत महत्वाचा आहे. याला म्हणलेला आहे कॉज अँड इफेक्ट. म्हणजे अविद्या आहे, म्हणजे हे अविद्या आहे, अविद्येपासून संस्कार उत्पन्न झाले, संस्कारापासून विज्ञान उत्पन्न झाले, विज्ञानापासून नामरूप उत्पन्न झाले. मी प्रतीत्य समुत्पाद सिद्धांत म्हणता की नाही, हाच आहे कार्य कारण भाव. म्हणजे हे कार्य घडत आहे घडत आहे घडत आहे म्हणून या कारणांमुळे हे कड्या कड्या अशा जोडत गेल्या, दुःखाच्या कड्या, दुःखाला कारण सांगितली. मग ह्या कड्या तोडत चला तोडत चला तोडत चला, एक एक कडी तोडत 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 दुःख सुद्धा तुटून जाते, संपून जाते. अविद्या पच्चया संखारा, संखारा पच्चया वियान, असं म्हणत 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 दुःखाचे खंड जे आहे तयार होतात. आणि याच्या नंतर अविद्या असेच विराग निरोधा, संखार निरोधो संखार निरोधा, वियान निरोधो वियान निरोधा, नामरूप निरोधो नामरूप निरोधा, असं करत 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 दुःखाचे खंड सुद्धा तुटतात. हा आहे कार्य कारण भाव. यालाच बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये म्हणतात प्रतीत्य समुत्पाद सिद्धांत. प्रतीत्य म्हणजे कारण, समुत्पाद उत्पन्न होणे नष्ट होणे, म्हणजे कारणांमुळे उत्पन्न होतात नष्ट होतात, उत्पन्न होतात नष्ट होतात. हा कार्य कारण भाव भगवान बुद्धांनी स्वीकार केला. दुसरी गोष्ट भगवान बुद्ध म्हणतात की या जीवनामध्ये तुमच्या सुखाचा आणि तुमच्या दुःखाचं कारण ईश्वर नाहीये. म्हणजे तुमचा सुख करता, तुमचा दुःख हरता अरे दुसरं कोणीच नाहीये. तुमच्या सुखाचा तुमच्या दुःखाचा एकमेव आधार आहे, ते म्हणजे तुमचं मन. मनाला सर्व बुद्धाने म्हटलेलं आहे. म्हणजे आत्म्याऐवजी म्हणजे आत्मा अस्वीकार केला तर बुद्धानं मनाचं अस्तित्व स्वीकार केलं, चित्त. कारण मन जे आहे हे मन तुमच्या सुखाचं उगमस्थान आहे. मन आहे हे तुमच्या दुःखाचं उगमस्थान तेच आहे. मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया, मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोती वा. किती सुंदर सांगितलं बघा. तुमच्या सुखाचं तुमच्या दुःखाचं उगमस्थान मन आहे. मन हे सर्व आहे. तुम्ही जर दुखी आहात ना, त्याला कारण तुमचं मन आहे. तुम्ही जर दुखी असाल तर त्या दुःखाला कारण कोणता ईश्वर, कोणता आत्मा, ते कारण नाही आहे. त्याला कारण तुमचं मनच आहे. आणि तुम्ही जर सुखी आहात त्याला पण कारण तुमचं मनच आहे. म्हणून एक प्रज्ञावान व्यक्ती विचार करतो की माझ्या सुखाला आणि दुःखाला माझं मनच कारणीभूत आहे, तर मी काय करायला पाहिजे मग सुखी होण्यासाठी? ईश्वराची पूजा करायला पाहिजे का, की आत्म्याचं कर्मकांड करायला पाहिजे? अरे त्यांचा आणि तुमच्या मनाचा संबंध काय आहे? तुम्हाला तुमचं मन सुखी करायचं आहे ना, तर तिसरी गोष्ट लगेच पुढे आली, तुम्हाला तुमचं मन हे सुसंस्कृत करावं लागेल. मनातला लोभ नष्ट करावा लागेल.
मनातला द्वेष नष्ट करावा लागेल, मनातला मोह विकार दुर्भावना नष्ट करावं लागेल. तेव्हाच तर जाऊन तुमचं मन सुसंस्कृत होईल आणि सुसंस्कृत मन तुम्हाला सुख देईल. सुसंस्कृत मन करायचं आहे, मग तुम्ही ईश्वराची पूजा करा की नका करू, ते आत्म्याचं काय भानगड आहे ते करा की नका करू, तुमचा लोभ कमी झाला पाहिजे. अरे मन आहे, मन आहे ना, मनाचा लोभ कमी झाला पाहिजे, मनाचा मोह कमी झाला पाहिजे, मन सुसंस्कृत झाला पाहिजे. हे सर्वात महत्वाची गोष्ट भगवान बुद्धांनी विशद केलेली आहे. आणि यासाठी जर मन सुसंस्कृत करायचं असेल तर काय करावं लागेल, यासाठी तुम्हाला चांगली कर्म करावे लागतील. तुमचे शारीरिक कर्म चांगली करावे लागतील, तुमचे हे वाचिक कर्म जे आहेत हे चांगलं करावं लागेल, तुमचं मानसिक कर्म चांगले करावे लागतील. यालाच साध्या सोप्या भाषेमध्ये भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे शील. समजलं? म्हणजे शील पालन कशासाठी करता तुम्ही? तुम्हीच बघा, तुम्हीच विचार करा. तुम्ही पंचशील ग्रहण करता, अष्टशील ग्रहण करता, हे शील पालन कशासाठी करता? ईश्वर खुश होईल तुमच्यावर की तुमच्या आत्म्याला मोक्ष मिळेल? काय कशासाठी करता? हे शील पालन कशासाठी आहे? हे शील पालन मनाला सुसंस्कृत करण्यासाठी आहे. तुमच्या काया वाचा मनाने पापकृत्य होऊ नये यासाठी आहे. आणि जेव्हा तुम्ही शील पालन करता, म्हणजे चांगली कर्म करता, सत्कर्म करता, शील कर्म करता, शीलवान होता, तर शील कशासाठी आहे? शील आहे समाधीसाठी. समाधी म्हणजे काय? शुद्ध मनाची एकाग्रता. मनाला शुद्ध करा शीलाने, मनाला एकाग्र करा, ती समाधी आहे. तर शील पालन करता करता तुमचं मन समाधीस्थ होते. समाधी लावली आणि समाधीचं बल उत्पन्न झालं की समाधीच्या मार्गाने हळूहळू तुमच्यामध्ये प्रज्ञा विकसित होते. आणि मग अशा पद्धतीने प्रज्ञा विकसित झाली. हे सगळं काही तुम्हाला समजते. बघा, हे सगळं आत्म्याचं थोताण काय आहे, ईश्वराचं थोताण काय आहे, हे मिथ्या वचन काय आहे, मिथ्या दृष्टी काय आहे, हे सगळं तुम्हाला समजते. आणि त्यामधून त्या प्रज्ञेच्याच बलाने मग तुम्ही दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वळता. तेव्हा सरते शेवटी भगवान बुद्ध एकच वचन सांगतात की भिक्खूंनो, जर तुम्हाला जीवनामध्ये दुःखमुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला शील, समाधी आणि प्रज्ञा या मार्गाशिवाय तरणोपाय नाही. ना तुम्हाला कोणता ईश्वर दुःखमुक्त करू शकते, ना कोणता अलौकिक अवतार तुम्हाला दुःखमुक्त करू शकते, ना कोणता बाबा, कोणता बुवा, कोणीच तुम्हाला दुःखमुक्त करू शकत नाही. तुमचा दुःख हरता, तुमचा सुख करता, तुमचा विघ्न हरता एकमेव तुम्हीच आहात. म्हणजे तुमचं मन आहे. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी शील, समाधी, प्रज्ञा या 3 तत्वांचा उपदेश केलेला आहे. तर अशा प्रकारे भगवान बुद्ध या 3 तत्वांचा उपदेश करतात. आणि हा सगळा उपदेश झाल्यानंतर शेवटी म्हणतात की या मार्गाने जाऊनच माणसाला जे दुःखमुक्तीचं फळ प्राप्त होते, ते सर्वोत्तम सुख आहे. या मानवी जीवनातील सर्वोत्तम सुख, या जीवनातील त्याच्यापेक्षा मोठं कोणतंच सुख नाही आहे. आणि तेच बुद्धाने सांगितलेलं आहे एकाच वचनामध्ये, निब्बानं परमं सुखं. निब्बानं परमं सुखं, परम सुख आहे निब्बान. आणि निब्बान म्हणजे काय? याच जीवनामध्ये, म्हणजे मेल्यानंतर नाही, याच जीवनामध्ये तुम्ही जेव्हा तुमचं चित्त या सगळ्या प्रकारच्या विकारातून मुक्त करता, तुमचं चित्त शुद्ध होते, तीच खरी दुःखमुक्ती आहे. त्यालाच बुद्धानं निब्बाण असं म्हटलेलं आहे. हेच निब्बाण परम सुख आहे. आणि हेच निब्बाण प्राप्त करण्यासाठी आपल्याला बुद्धाच्या धम्माचं आचरण करायचं आहे. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी बुद्ध काळातील या 62 संप्रदायांच्या विचारांचं खंडन केलं. त्यापैकी कोणत्या कोणत्या गोष्टी भगवान बुद्धांनी त्याज्य केल्या आणि कोणत्या कोणत्या गोष्टी भगवान बुद्धांनी स्वीकार केल्या, या दोन्हीचा पण आपण खूप अत्यंत गंभीररित्या अभ्यास करावा. आणि बुद्धाने सांगितलेल्या शील, समाधी, प्रज्ञा या सर्वोत्तम धम्माचं आचरण करून निब्बानं परमं सुखं या निब्बाण सुखाला आपण सर्वांनी याच जीवनामध्ये प्राप्त करावं. अशा प्रकारे या बुद्धांचा सर्वोत्तम उपदेश आहे. तेव्हा सरते शेवटी मी तुम्हा सर्वांच्या प्रती पुनश्च एकदा अनंत मंगल कामना अर्पण करून
आजची धम्मदेसना या ठिकाणी समाप्त करतो.